कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना होम लोन आणि पर्सनल लोनच्या वसुलीसाठी तगादा लावला जातोय। सक्तीची वसूल करू नये असे आदेश प्रशासनाने देऊनही बँकांकडून मात्र या महिलांना वसुलीसाठी त्रास दिला जातोय। बँकांच्या या तगाद्यामुळे अनेक महिलांनी घरं विकून आधार आश्रमाची वाट धरली। वसुलीसाठी येणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिलांना दमबाजी शिवीगाळ करण्यात येते, त्यामुळे या महिला मेटाकुटीला आल्यात। नाशिकमधील या महिलांनी पालकमंत्री दादा भुसेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रशासन योग्य ती मदत करेल असं आश्वासन दिलं। मी होम लोन काढलेलं होतं। ते होम लोन चे जे बँकवाले आहे ते माझ्याकडे सारखे तगादा लावत आहेत की तुम्ही एक तर हप्ते भरा किंवा मग तुम्ही घर खाली करून द्या, तर नाही तर मग वन टाइम सेटलमेंट काहीतरी करा। तेवढी रक्कम माझ्याकडे नाही आहे वन टाइम सेटलमेंट करण्याची किंवा मग हप्ते भरण्याची। आणि माझं फक्त एवढं एकच निवेदन आहे की कमीत कमी थोडीफार का रक्कम होईना त्यांनी अर्धी तरी कमी करून काहीतरी आम्हाला मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करावा। मी हाऊसवाईफ असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यानंतर निर्माण झाला की याच्यानंतर इमिजिएट जे EMI असतील आमच्या घरासाठी काढलेल्या लोनचे, तर ते मी पेड कसे करायचे। कारण की अचानक असलेला जो इन्कम सोर्स बंद झाला आणि मी काहीच करत नसल्यामुळे मग ते भरायचे कुठून। तर तेव्हापासून आमचे सगळ्यांचे म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या सगळ्यांचा हाच प्रश्न होता आणि सगळ्यांचे EMI स्टॉप झाल्यामुळे सगळ्यांचे खाते NPA मध्ये गेलेले आहेत। आता तिथे असं होतं की लोन घेताना की 2 जण बॉरोवर, हस्बंड वाईफ आम्ही बॉरोवर आहोत आणि ऍप्लिकंट सुद्धा आहोत। पण बँकेचं म्हणणं आहे की एक ऍप्लिकंट जर जिवंत आहे तर त्याची पूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी पूर्ण लोन भरावं। पण आता हे पॉसिबल कसं होणार? जरी त्यांनी बिझनेसच्या बेसवर त्यांनी दिलेलं आहे, माझं तर आहेच, माझ्यासारख्या अजूनही महिला आहेत। आता आमचे जे इन्शुरन्सचे विषय आहेत ते सुद्धा तेवढी रक्कम ते कव्हर करत नाहीये। त्याच्यात काही लोक, काही लेडीजचे इन्शुरन्स सुद्धा त्यांनी मान्य केलेले नाहीये, ते पण त्यांनी रिजेक्ट केलेले आहे। ज्यांनी लोन दिलेलं आहे त्यांना आम्ही सूचना केलेली आहे की सक्तीची वसुली करू नका। यापूर्वीच्या काळामध्ये जो काही नियम आपण केलेला होता की त्यांना मदत देण्याचा, अनेक महिलांना मी आता संवाद साधत असताना त्यांचं ते अनुदान पण प्राप्त झालेलं आहे। काहींच्या व्यक्तिगत कौटुंबिक अडीअडचणी आहेत आणि म्हणून सक्तीची वसुली करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुढे पाहूयात, पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडणाऱ्या 6 कंपनीच्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। पालिका आयुक्त शेखर सिंग यांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे। कुठलीही परवानगी न घेता महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला कंपनीतील पाईपलाईन जोडून त्याद्वारे दूषित सांडपाणी आणि रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडलं जात होतं।